आपण अशोक चव्हाण साहेब नांदेडचा जर विचार केला तर नांदेड मतदारसंघ हा मुस्लिम बहुल आहे. इतकंच नाही तर शीख बहुल आहे. शीख बांधव खूप मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे. एक महत्त्वाचं धर्मस्थळ तुमच्या इकडे आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कारण पंजाबमधला हरियाणातलं चित्र बघितलं तर हा वर्ग काही तुम्ही ज्यांच्याबरोबर जाताय त्यांच्याबरोबर जाताना दिसत नाही किंवा मुस्लिम वर्ग तोही तिकडे जाईल असं दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचं राजकीय भविष्य हे यातून सुरक्षित आहे किंवा यातून जो जनमानसाचा विचार आहे तोच आपला विचार आहे असं कसं मानून चालायचं? नाही, नांदेडमध्ये माझा मतदारसंघ नांदेड शहराशी नाही, भोकर विधानसभा मतदाराशी निगडीत आहे. नांदेड शहरातली परिस्थिती वेगळी आहे, ग्रामीण भागातली परिस्थिती वेगळी आहे. आणि भाजपची मतं फिक्स आहेत. मला मानणारा जो वर्ग होता ती मोठ्या वर्गात तिथे मतं आहेत. आणि त्यामुळे मला खात्री आहे की भाजपची जी ठरलेली मतं आहेत आणि मला व्यक्ती म्हणून जी मानणारा वर्ग आहे त्याचं कॉम्बिनेशन जर केलं तर नक्कीच भाजपला या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळू शकतं अशी माझी धारणा आहे.